गुड मॉर्निंग. तर आज संडे आहे. संडेला काय स्पेशल? तर मॉर्निंगला आम्ही ढोकळा बनवला आणि खरंच हा ढोकळा खूप मस्त झाला होता. आणि मी हे ना रेडी टू यूज पॅकेट आणलं होतं. फक्त त्याच्यामध्ये दही आणि पाणी मिक्स करायचं होतं. पण खरंच तो बिलकुलही स्टिक नाही झाला भांड्याला आणि मस्त एकदम बाहेर निघाला. फक्त प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे असतात. आणि मस्त पीसेस केले आणि त्याच्यावरती खूप छान अशी मिरची, कढीपत्ता आणि मोहरीचा तडका दिला. आणि जराही स्टिकी झाला नव्हता आणि मस्त खुशखुशीत झाला होता. आणि हा ढोकळा आहे ना इराने पण एन्जॉय केला. पण ती केचपचं पॅकेट तर सोडतच नव्हती. तिला ते केचप पण पाहिजे होतं. इरान आता आमच्याबरोबर जेवायला बसते, नाश्ता करायला बसते. मस्त चपाती तिला देतो आम्ही हातामध्ये आणि भाकरी देतो कधी कधी. तर ती ना ते खाते, थोडे थोडे ना असे बाईट करते ती. तर दुपारच्या जेवणाला काय स्पेशल? पप्पांना खायची होती आमरस पुरी. तर आम्ही आंबे आणले होते आणि हे आता शेवटचेच आंबे म्हणायला हरकत नाही. कारण आता मार्केटमध्ये जे आंबे येतील ते त्याची टेस्ट पण पहिल्या आंब्यासारखी नसतेच. आंबे कापून ठेवले साईडला आणि मस्त पहिल्या पुऱ्या बनवून घेतल्या. तर पुऱ्या बघा किती मस्त फुगल्या आहेत आणि छान अशा गरम गरम पुऱ्या बघायला किती छान वाटतं ना. तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल. कारण आमरस आहे ना विनायक बनवणार होता आणि खरंच खूप छान आमरस झाला होता. फक्त त्याने आहे ना जे आंबे घेतलेले ना मी त्याच्यामध्ये फक्त गूळ पावडर आणि वेलची पावडर मिक्स करून त्याने फक्त मिक्सरला फिरवलं आहे. शुगर ॲड केली नाही आहे कारण आम्ही शुगर खात नाही. आणि मस्त आमरस झाला होता. आणि खरंच बघायला पण एवढं छान वाटतं. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल आणि खरंच खायला पण खूप सुंदर चविष्ट झाला होता. आणि ते इराने पहिला बाईट घेतला आहे आमरसपुरीचा. खूप छान दिवस गेला. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.